नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शेतकरी कन्या. तर आज ना पहिली वेळेस माझा ब्लॉग असणार आहे घरामध्ये, कारण रोज शेतीची कामं चालू राहते आणि रोज शेतात जात त्याच्यामुळे शेतातलेच ब्लॉग राहतात जास्त आणि घरात ब्लॉग बनवायला टाइमच नाही भेटत. तर आज ना आम्हाला बनवायची मस्त अशी पापड. तर पापड आहे मग ते घरी बनवणार, त्याच्यामुळे आज ब्लॉग असणार आहे घरचा. तर आज बऱ्याच दिवसापासून झाली पापड बनवायचं पण शेतीची कामं बनवणंच होत नाही. तर आज दुपारी जायचं शेतात, परत मोटर चालू करायला, फवारणी करायला 4 वाजता. पण तोपर्यंत आहे आम्ही बनवणार आहे पापड. तर मम्मीची चालू आहे खिशी घेणं, मी तुम्हाला दाखवते. तर आता झाले आमचे पापड करणं सुरू. तर माझं दुसरं काम चालू होतं तोपर्यंत मम्मीने खिशी घेतलेली आहे आणि पापड लाटायला सुरुवात केली. हे अशी घेतली कहून पाहून थोडस काय ना मीठ द्यायला लागतंय. बाई कशी पापड करते बाई, वाकडा चालला. मग वाकडा तिला पोटात जाणार ना. अजून गोल गोल होईन ना ते होस तर. चलो मम्मीचं इथं काढणं चालू आहे. ओ निघला. ओय एक दुरडी झाली लगी. तर खिशी मम्मी. चलो तर आता पापड बनवले आणि मस्त बाहेर आणले टाकायला. तर मी टाकले आता उन्हामध्ये पापड. थोडीशी सावली तोडून घेतली बाज मम्मी डोक्याला. मी आता फक्त एकच पापड बनवलं. आता पापड टाकते बाहेर. लय ऊन आहे मम्मी म्हणे सावलीत बाज, सावलीत घेऊन घे बाज. जाऊ द्या तसं बी आपण रोज उन्हातच काम करतो शेतात. पापडे टाकायला काय विशेष. लय भारी दिसते पांढरी पांढरी तांदळाची पापड. रे चिटकला निघाला हाताला चिपकते काही, असेच चिपकते काही. अरे बापरे. हे घे बाई, तिकडे ठेव टोपलं आणि हे भरलेलं ते माझ्या हातामध्ये. चप्पल काढली बाहेर. दरवाजा लावायचा का? बरोबर थांब, मी लावते काहीतरी. चलो आता दुसरं टोपलं टाकायला. तर आधी जी खिशी मम्मी घेतली ना तिचे पापड आता होत आलेले, म्हणजे पीठ संपत आले होते. आता मग याची नवीन खिशी. तर त्यासाठी ना मला ठेवायचं सांगते मम्मी पाणी. मला ती इथं नेत खिशी. मी आता पाहणार आहे मम्मी कशी घेते ते शिकणार आहे. आणि आता दुसऱ्या खिशीसाठी मी ठेवते कुकर. तर आम्ही ना घेते कुकरमध्ये खिशी, म्हणजे व्यवस्थित घेते ती. तर जे एक तांबा आहे ना एवढं भरून पाणी मला टाकायचं सांगितलं मम्मीनं, तेवढं टाकते गरम करायला. आणि मग खिशी घेणार मम्मी, ते पण दाखवते मम्मी कशी घेते ते. आणि हे आहे तांदळाचं पीठ. तर आता ना मी चुलीवर जाळ लावला आणि याच्यात ठेवले पाणी उकळायला, उकळू द्यायचं. आणि नंतर मग परत जेवढं पाणी टाकलं ना तेवढंच पीठ टाकायचं असं मम्मी म्हणे. पण मम्मी ना मम्मीच्या हातानेच टाकणार आहे. तर यात आहे पीठ. आता बघू मम्मी कशी करते ते दाखवतेच मी तुम्हाला. हो का, तेच म्हणलं द्या आई, मी काढते तुमचा. तर आता आई पण आले आहे आमचे पापड करायला. चल रे इथं बस. मम्मीची डायरेक्ट झाली आहे हे आता खिशी घेऊन. मम्मीने आता पीठ शिजवून घेतलंय खिशी घेऊन. आता रुमाल मध्ये काढलंय. दीदी गेली कुठे गेली दीदी? आता कसं मळती मम्मी पीठ. वल्ला करून घेतला मम्मी रुमाल.
आता ही खिशी लय मोठी होईल आपली मोठी. झालं शेवटची खिशी आता. झालं शेवटची शेवट. हा झालं. लय चटके बसते ना. डबल कपडा धरावा लागला तुला. लय मोठी झालेला पिंड सारखी. पिठाचा उंड झाला जस काही मोठा. शिल्लक झालं. ते पहिले शिल्लक कमी टाकलं होत पण मी त्याच्यामुळं. हा तरी पतली झाली का मग. ते पाणी जी टाकलं होतं मी कुकर मध्ये थोडं शिल्लक, त्या पाण्यामुळे मग मी दुसरं कमी टाकलं. झालंय ना आता. किती किती झाले आमचे 4 झाले असेल. एवढे पापड झाले आमचे आता मस्त खणखण वाळले. हे दाखव भाजीवरती इकडची. तर हे टोपलं मी टाकलं आता दुसरं. वा गुड गुड गुड. इथे झाले आता आमचे इथे. आता हे वाळलेले पापड मी सगळे जमा केले. टाकायचे. 1 किलोचे होते ते जास्त होते. चार आता ही शेवटची खिशी आहे मग झाली पापड. जवळ आहे बेटा. नाही का मी पीठ ना 15 दिवस झाले होते दळून आणून त्याच्यामुळे ना थोडीफार फाटत आहे. कारण त्या पिठाची ना रया गेली खूप जास्त उशीर झाला. काम चालू होते लवकर बनवूनच नाही झालं. मग अशी फाट लागली. चलो कॅमेरामॅन चला घरात. उन्हात नका उभं राहू. हे आजच्या व्हिडिओचे कॅमेरामॅन आहे आमचे.